नागपूर विदर्भातील श्रद्धास्थान आणि आदिशक्ती पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात आता मध्य भारतातील सर्वात उंच आणि भव्य अशी 162 फूट उंच हनुमान मूर्ती साकारण्यात आली आहे। या भव्य मूर्तीचे लोकार्पण जून महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री तथा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। फाउंडेशन पासून 206 फूट आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूट अशी हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे। आता मूर्तीचे जे अंतिम काम आहे ते सुरू आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे, लोकार्पण सोहळा होणार आहे। फाउंडेशनसह तब्बल 206 फूट उंच असलेल्या या मूर्तीमुळे कोराडी परिसराला धार्मिक आणि पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळणार आहे। मूर्तीच्या हातातील 74 फूट उंच गदा हे या प्रकल्पाचे विशेष आकर्षण ठरणार आहे। भाविकांसाठी येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 7D हनुमान चालीसा प्रोजेक्शन सादर करण्यात येणार आहे। तसेच मूर्तीच्या आतील भागात हनुमानजींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे दृश्य रूप सादरीकरण करण्यात येणार असून भक्तांना अध्यात्मासोबत प्रेरणादायी जीवन मूल्यांचा अनुभव घेता येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की कोराडीचा विकास केवळ धार्मिक केंद्र म्हणून नव्हे तर कौशल्य विकास, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने करण्यात येत आहे। या परिसरात युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण संकुल, महिला प्रशिक्षण केंद्र, रामायण कल्चरल सेंटर, भारत माता मंडपम, ॲडव्हेंचर पार्क, किड्स झोन आणि बोटिंग प्रकल्प उभारण्यात येत आहेत। याशिवाय 500 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 800 विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कात शिक्षण, 3 लाख पुस्तकांची ई-लायब्ररी आणि आरोग्य सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे। संपूर्ण तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने 214 कोटी 94 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे। हा परिसर अधिक आकर्षक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लँडस्केपिंग आणि बटरफ्लाय गार्डन विकसित करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे कोराडी हे भविष्यात विदर्भातील एक प्रमुख आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे।